कायम फिरणारे त्यांना कशाची काही घेणदेण नाही. दीपक भाऊ समाजासाठी पळतात म्हणून आम्ही सुद्धा पळालं पाहिजे. आमचंही काहीतरी समाजाचं देणं लागतं म्हणून असे फिरणारे निखिल भाऊ वीर असतील, संतोष भाऊ काळे असतील, विठ्ठल भाऊ आत्माने असतील, बाबासाहेब जोशी असतील, ही सर्व मंडळी ज्यांनी खऱ्या अर्थानं आज आपला हा भेटीचा समाजाचा योग घडवून आणला ते बकाल सर आणि उपस्थित सर्व माझ्या मायमाऊल्या अहिल्यामाईचे लेखी तरुण बांधवांनो, जे मला आरक्षण हा विषय आमच्यासाठी नवीन नाही. गेल्या कित्येक दशकांपासून ज्या ज्यावेळी या राज्यामध्ये आरक्षणाचा लढा उभा राहिला, जिथे कोकरे साहेबांनी खऱ्या अर्थानं आपण म्हणतो हा लढा प्रज्वलित केला, त्यांच्याही अगोदर बरेच लोक लढले, नंतरही लढले. तर खऱ्या अर्थानं तिथे कोकरे साहेबांचं एक नाव आठवण येते, ज्या माणसानं आपलं सर्वस्व अर्पण करून आपलं जीवन समाजासाठी समर्पित करून हा एक लढा उभा केला होता. तेव्हापासून आतापर्यंत सातत्यानं हा लढा लढला जातोय. प्रत्येक वेळेस आम्ही तन्मन धनानं ताकदीनं सहभागी होतो. भोकरदनला मोर्चा झाला तर आम्ही आहेच, आमच्या मायमाऊले राजूरलाही आहेत, ज्या प्रभातला गेले तरी आहेत, जालन्याला आंदोलन असलं तर आहे, नागपूरला असलं तरी आमच्या चिंचोलीवाले कायम आहे, पंढरपूरला असू द्या, मुंबईला असू द्या, आम्ही कायम असतो. ते किती दिवस करायचं अंकुश भाऊ? म्हणजे आम्ही लढतोय, आमचा बाप आमचा आजोबा लढला, आमचा वेळ चालला, पैसा चालला, तर निकाल लागला. बरं आम्ही काय म्हणतोय, जे बाबासाहेबांनी दिलंय ते आमच्यापर्यंत आलं नाही ते द्या. आम्ही नव्यानं काही मागत नाही. दुर्दैवानं आम्ही मागायला कमी पडतो म्हणून ते आम्हाला गेल्या 70 वर्षात मिळालं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितलं, लाखो लोकांसमोर सांगितलं, पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. नरेंद्र मोदींनी पंढरपुरात सांगितलं, लाखो लोकांसमोर देतो, पण दिलं नाही कारण आम्ही मागायला कमी पडतो. म्हणून आम्ही एक निर्णय घेतला की या मराठवाड्याच्या क्रांतीच्या भूमीतून मराठवाडा मुक्ती संग्रामतीने हा शेवटचा लढा लढायचा मी ठरवलंय. कारभारी म्हणून सर्टिफिकेट मिळालं तरी शेवटचं आंदोलन, नाही मिळालं तरी. आणि आपण जर दादा प्रत्येकाने ठरवलं तर हे 100% शेवटचं होणार आहे ना आमच्या लेकरा बाळाचं. म्हणले की तुमचा सत्कार करायची आमची इच्छा होती. खरं म्हणजे मी नम्रपणे सांगतो, सत्कार करायसारखं काम आम्ही केलेलं नाही. ज्या दिवशी आपल्या लेकरा बाळांच्या हातात सर्टिफिकेट मिळेल, आमचं कल्याण होईल, त्या दिवशी आम्ही त्या सत्काराचे हकदार आहे. आता तुमचा उत्साह आहे, तुम्ही एवढं गावात चालवलं, एवढं वाजत गाजत स्वागत केलं, निश्चितपणे तुमच्या या स्वागत केल्यामुळं, तुमच्या या उत्साहामुळं आम्हालाही एक लढायला बळ मिळतं, ऊर्जा मिळते आणि आमची जबाबदारी वाढली. जो विश्वास तुम्ही ठेवला, तुमचा काम धंदा सोडून, तुमचा वेळ, तुमचा पैसा खर्च करून तुम्ही जालन्याला आले ना आजपर्यंत तुम्ही तो उत्साह टिकून ठेवला, त्याच्यामुळे आम्हाला या ऊर्जेसोबत एक जबाबदारी वाढली भाऊ, की आम्हाला अजून ताकदीनं प्रामाणिकपणे हा लढा लढावाच लागणार आहे. आणि मी खात्रीने सांगतो, अहिल्याबाईंच्या चरणाजवळ आम्ही जोपर्यंत आमच्या लेकरा बाळांचं कल्याण होणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. तुमची साथ आपण म्हणलं होतं 21 जानेवारीला मुंबईला जायचं, तर आता थोडासा बदल झाला. त्या 21 जानेवारीला आम्ही जाणारच आहे, पण 17 जानेवारीला आम्ही जालन्यातून निघून चौंडी असल, पंढरपूर असल, आरेवारीचा बिरोबा असल, मसवडचा धुळोबा असल, जेजुरीचा खंडोबा असल, या आमच्या शक्तीस्थळांना नतमस्तक होत तिथून लढण्यासाठी एक नवीन ताकद, ऊर्जा घेत आम्ही मुंबईच्या दिशेनं जाणार आहे. मी तुम्हाला विनंती करायला आलो की 21ला तर यायचंच आहे, पण ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 17 तारखेला आमच्या सोबत निघायचे. तुमच्यापैकी 17 तारखेला सगळे या. तुम्ही मायमावले आहोत सगळे. 20 तारखेला इथून रात्री निघायचं, 21 तारखेला सगळ्यांना मुंबईला यायचं. कोण मुंबई पाहिली तुम्हाला सांगा बरं ताई? टीव्हीत पाहिली की नाही? एकदा मुंबई पाहिली पाहिजे. आम्ही आमच्या लेकरालाही मुंबई दाखवायची. हा, मागच्या काळात कोरोना आला, कोरोनाच्या काळात मुंबईतले लोक इकडे गावाकडे आले होते. त्या कोरोनाच्या काळात काम धंदे बंद होते, सगळं लोकांचं उद्योग व्यवसाय नोकरीवाले सगळं बंद होतं. लोक मेले का? आता असं समजायचं आमच्या लेकरा बाळांसाठी, आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी आम्हाला लढायचंय. आता कोरोना आला असं म्हणायचं, उलटा कोरोना आपल्याला आणायचा. कोरोनात मुंबईचे लोक बाहेर आले होते, आपण मुंबईत जाऊन बसायचो.
जोपर्यंत आमच्या लेकरा बाळांचं कल्याण होत नाही तोपर्यंत उठायचं नाही. म्हणून तुम्ही 21 ला येणार का नाही? सगळ्यांनी यायचं. मला माहिती आहे तुम्ही येता. आणि यावेळेस 2, 4, 8 दिवस काम उडलं आपलं काही फरक पडत नाही, पण एकदा मुंबईत जायचं आम्हाला बी समुद्र पाहायला पाहिजे की नाही कसा आहे. जिथून या राज्याचा कारभार चालतो, मंत्री आमदार खासदार तिथून ते सगळा कारभार चालवतात. मोठ्या मोठ्या बिल्डिंगी आपण टीव्हीवर पाहतो, मोबाईलमध्ये पाहतो, एकदा डोळ्यानं पाहू ना. आणि फडणवीसला सांगू की फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला चॉकलेट दिली होती इतके दिवस, आता आम्ही चॉकलेट खाणार नाही. तुम्ही आम्हाला इतके दिवस आश्वासनं दिले, आता आम्ही आश्वासनं घेणार नाही. तर या मुंबईत आम्ही आलो अहिल्यामाईच्या लेकी, तर पिवळ्या लुगडे पिवळ्या साड्या घालून आम्ही आलो. आम्ही भंडारा उधळत येळकोटचा जय घोष करत आलो. जोपर्यंत आमच्या लेकरा बाळाला तुम्ही सर्टिफिकेट देऊन त्याचं कल्याण करणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. अहिल्यामाईच्या लेखी कमी नाही. या जगात पहिल्यांदा महिलांची फौज अहिल्यामाईंनी केली. आपल्याजवळ अहिल्यामाईच्या हातामध्ये पिंड असलेलीच मूर्ती फोटो आपण पाहतो. अहिल्यामाईंनी हातात पिंड घेऊन राज्य नाही केलं, हातामध्ये तलवार होती. महिलांची पहिली फौज तलवार भाला हे हातामध्ये देऊन फौज तयार केली अहिल्यामाईंना दुश्मनासोबत लढायला. आज त्या अहिल्यामाईंच्या लेकींना पुन्हा एकदा त्या रणरागिरीने व्हायचंय, लढायला युद्धात मैदानात सज्ज व्हायचंय आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी. म्हणून सगळ्यांनी यायचं. तुम्ही येसाल, ज्या इथं नाही आमच्या मायमावल्या त्यांना सांगा, फोन करून सगळ्याला आपल्या नात्या गोत्यात ज्या गावात आपले ओळखीचे लोक सगळ्या सांगा, माय आमच्या गावातून तर 5 गाड्या चालल्या चिंचोलीतून, तुमच्या इथून किती चालल्या. आपण असे फोन करतो का नाही? खुशालीचं काय चाललं काय नाही विचारतो. आता विचारायचं की आमच्या गावातून 5 गाड्या, फक्त बायाच्याच गाड्या 5 चालल्या, तुमच्या इथून किती येऊ राहिल्या. असं आपण आता सगळ्या सांगायचं निघायचं. तुम्हाला विनंती करतो, जितक्या लोकांना शक्य आहे तितक्यांनी नेट डब घेऊन आपली डफावाली मंडळी सगळी पुन्हा तुमच्या संपर्कात जितके असतील डफावाले ते सगळ्यांना आपल्या पारंपरिक वेशभूषेत जलद जसं येता येईल अंकुची भाऊ तसं सगळ्यांनी यायचं. डफ वाजवत यायचं, भंडारा उधळत येळकोटचा जय घोष करत 17 तारखेपासून. आता थंडी थोडीशी कमी झाली आहे, पण तरी आपले अंथरून पांघरून आपलं जे चादर ब्लँकेट काय असेल आपल्या सोबत घेऊन खाण्यापिण्याचं साहित्य घेता आलं एखाद्या पिकअप मध्ये घ्यायचं. आम्ही आमचा प्रयत्न करतोय सगळी व्यवस्था करण्याचा. रस्त्यात आपले लोक आपल्यासाठी व्यवस्था करतील. जिथं व्यवस्था नसेल तिथं आपण आपलं बनवून खाऊ, पण मुंबईत 17 तारखेला आपण जास्तीत जास्त लोकांनी मुंबईला निघायचंय. आणि ही वारी पण आपण अशी केली, एकच वारी मुंबईची वारी, पण ती वारी करता करता आपण जेजुरीची वारी करणार आहे, आपण चौंडीची वारी करणार आहे, आपण पांडुरंगाची वारी करणार आहे, आपण बिरोबाची वारी करणार आहे. या वारी करत 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 आपण जाणार आहे. पंढरपूरच्या वारीमध्ये सगळे आपले वारकरी जातात. कधी जातात? कोणी 8 दिवस अगोदर, कोणी 15 दिवस अगोदर, कोणी 1 महिना अगोदर, कोणी 2 महिने अगोदर, पायी चालत, कोणी कसे. त्याच पद्धतीने आपल्याला ही वारी काढायची आहे. आम्ही 17 तारखेला जाऊ. जे 17 तारखेला आले नाही त्यांनी मात्र 20 तारखेला घरी राहायचं. ढोरा वासरायसाठी अर्जंट शेतीच्या कामासाठी ज्याला घरी राहायची गरज आहे त्यानं राहायचं घरी. ज्याला आजारी आहे त्यानं घरी राहायचं. म्हातारे कोतारे ज्याला चालता येतं बोलता येतं त्यांनी अजिबात घरी राहायचं नाही. घरी पण रिकामे बसले की नाही, तिथं रिकामे बसायचं. तिथं आम्ही त्याच्या खाया प्यायची व्यवस्था करू. इथं बसल्यापेक्षा तिथं बसायचं. आमचे लेकरं बी दिदी तू येते मुंबईला, काय नाव आहे तुझं? मयुरी. मुंबईला यायचं. मी विचारन तिथं माईक मध्ये मयुरी कुठे आहे, ते पप्पा कुठे आहे सांग, कोण आहे. हा मी विचारत तिथं मयुरी आली का, शाळेच्या ड्रेस मध्ये यायचं बाळा. हा पुस्तक घेऊन यायचं आणि तिथं आपण मुंबईच्या आझाद मैदानात बसून अभ्यास करू. एक नवा इतिहास. कारण लेकरायला जाणीव झाली पाहिजे. फुकटात मिळालं तर किंमत राहत नाही, त्याला कळालं पाहिजे हे फुकट नाही मिळत. आमच्यासाठी शेकडो बांधवांनी आपले बलिदान दिलंय. शेकडो बांधवांनी रक्त स्वतःचा जीव धोक्यात घातला, उपोषण केली. आमच्या हजारो बांधवांवर गुन्हे दाखले, पोलीस स्टेशनला केसेस दाखले. समाजाचा किती पैसा आणि वेळ वाया गेला याचा हिशोब होत नाही. हा संघर्ष करावा लागतोय हे लेकरांना सुद्धा कळलं पाहिजे. म्हणून लेकरांना सुद्धा शाळेच्या गणवेशात तू येतो का मित्रा? काय नाव आहे तुझं? अर्जुन. मी विचारेन तिथं माईक मध्ये चिंचोलीचा अर्जुन कोण आहे. हा शाळेच्या गणवेशात यायचं, पुस्तक घेऊन यायचं. तुम्ही मुंबई पाहिली पाहिजे. आम्ही जरा या मुंबईपासून दूर गेलो, जरा मुंबई दिल्ली आम्हाला कळाली पाहिजे. म्हणून सगळ्यांनी मुंबईला यायचं, घरी कोणीच नाही राहायचं. बरोबर? तुम्ही सगळे मुंबईला याल. परत एक छोटीशी विनंती करतो, थांबतो. आमच्या हातातला मोबाईल हे सगळ्यात मोठं क्षेत्र, सगळ्यात